जय स्वामीनारायण. मी आमच्या पूजाचा मेकअप केलेला आहे आणि त्या मेकअपसाठी मी जी ज्वेलरी यूज केलेली आहे ती ओरिजिनल फुलांची आहे. तर ज्यांनासुद्धा ही ज्वेलरी बुकिंग करायची आहे ते आमच्याकडे बुकिंग करू शकता आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर देणार आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि बुकिंगसुद्धा करू शकता. तर ही जी ज्वेलरी आहे ही मी स्वतः पहिल्यांदा बनवलेली होती आणि याच्यामध्ये थोड्याफार चुका म्हणजे खूप चुका आहे, पण तरी पण मी खूप कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप खूप लाईक केलेला आहे, त्यासाठी खूप खूप थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि ज्यांना स्वतः ऑर्डर करायची असतील ते मला इंस्टाग्रामला सुद्धा टॅग करू शकता, DM करू शकता, ऑर्डरसाठी व्हॉट्सअपला सुद्धा करू शकता. ओके. तर आमच्या पूजा दीदीचा मेकअप कसा दिसतो आहे आणि जी ज्वेलरी आहे त्याचा लुक कसा दिसतो आहे नक्की कॉमेंट्स करा आणि नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा. ओके. ही जी ज्वेलरी आहे ही ज्वेलरी जर आपण नाही वेअर केली तर असं वाटतच नाही की हे मॅटर्निटीचं आहे ना. बाईचं डोहाळे पुरवणं हे सासूचं, सासऱ्यांचं, आईचं, वडिलांचं, बहिणीचं सर्वांचं कर्तव्य असतं. तर याच्यासाठी मदत करणाऱ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी मला मदत केली आहे त्यांचे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि ज्या वेळेस स्त्री गर्भवती असते त्यावेळेस तिच्या खूप काही इच्छा असतात. तशा आमच्या दीदीची सुद्धा इच्छा होती की माझं डोहाळे जेवण असं झालं पाहिजे, मला असं मेकअप करायचा आहे, मला असं शूट करायचं आहे, मला अशी साडी घालायची आहे. तसं तसं तिने सर्व माझ्याकडून कंप्लीट करून घेतलेलं आहे. बघा ही जी शॉल घेतलेली आहे ती सुद्धा तिने ऑनलाईन मागवलेली होती आणि तिच्यानुसार तिचा मेकअप वगैरे सर्व काही तिनं एकदम टापटीपणे व्यवस्थित पूर्ण करून घेतलेलं आहे. भलेही ती नवऱ्याला टोचून टोचून का होईना सर्व वस्तू तिने तिच्या पुरवून घेतल्या आणि सर्व काही तिनं व्यवस्थित करून घेतलं आणि आमचा तन्मय दादा पण खूप खुश आहे आणि आम्ही सर्वचे सर्व खूप खुश होतो त्या दिवशी. तिच्या आवडीप्रमाणे तिचा मेकअप, तिचं कार्यक्रम सर्व काही व्यवस्थितपणे पार पडलेलं होतं आणि सर्वजण आम्ही खूप खुश होते. तर ज्यांना सुद्धा ऑर्डर करायची असेल तुमच्या स्पेशल आणि खास दिवसासाठी मेहंदी, लग्नाचं, हळदीचं आणि डोहाळे जेवणाचं, मॅटर्निटीचं जे सुद्धा शूट असेल त्यासाठी सुद्धा आम्ही हे ज्वेलरी तुम्हाला पुरवू. त्यासाठी थँक्यू.